तर आपली कॉपी झाली कंप्लीट. तर चला आता आपण ग्राउंड करून घेऊ. गुड मॉर्निंग. तर आज आपलं 365 दिवस चॅलेंज 70वा दिवस कंप्लीट झाला आज. तर चला ग्राउंड करून घेऊ आता. घरातले सगळेच लवकर उठले होते आज. तर आज 70 दिवस कंप्लीट झाले. 70 दिवस पहिल्या दिवसामध्ये आणि आता हे 70व्या दिवसामध्ये लय डिफरन्स आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत फरक आहे. कारण की आपल्या वागण्यात पण आहे, आपल्या डिसिप्लिनमध्ये पण आहे, आपल्या रुटीनमध्ये पण आहे, आणि आपली जी बोलायची स्किल आहे ती तर लई सुधारली. कारण की पहिले व्हिडिओ जो बघितले ना, 1-1.5 वर्षापूर्वी माईक घेतला आणि कमीत कमी 1 वर्ष ठेवून दिलता आणि बोलायची हिंमत नव्हती, काय बोलावं काय नाही. तर हे मेन फंड आहे. हळूहळू स्वतः सेल्फ आपण चॅलेंज केलं ना, सेल्फ चेंज चॅलेंज, ते खरं आहे. सेल्फ चेंज चॅलेंजच आपलं. पहिले चॅलेंज केलं तर आता हॅबिट झाली सगळी. अजून एक गोष्ट, लोक काय म्हणते आम्हाला सपोर्ट नाही, काही नाही, आम्ही कसं करू. पण एक गोष्ट मला कळली, एकदा तुम्ही चालू करा कसं पण, बरोबर ऑटोमॅटिक तुम्हाला कोण ना कोण सपोर्ट करतं. आणि देव पण तुम्हाला अचानक न कळता सपोर्ट करतो. कारण की एकदा चालू करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही चालू करा, बरोबर तुम्हाला काही ना काही प्लस पॉईंट भेटत राहते आणि कोण ना कोण नवीन आयडिया भेटत राहत्या. ही गोष्ट मला एक खरं एक्सपिरियन्स केलं मी. ही गोष्ट मेन खरं आहे. एकदा चालू करणं ते महत्त्वाचं आहे. आपण जेवढं डेडिकेशननी आणि जेवढं उत्साहाने करू तेवढं होतं. ग्राउंडवर आलो आपण. करणचा आज स्वतः फोन आलता आलो म्हणून. दरवेळेस मी करतो, आज तो करू आला. चला तयारी करून घेतो थोडं. तर आजचं वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता लोअर काढू आणि जॉगिंगची तयारी करू आज. तर लोअर घातली आपण. सगळ्यात मेन गोष्ट आहे, लोअर कधी पण शॉर्टवर प्रॅक्टिस करायची. कारण की आपण जसं प्रॅक्टिस करतो हे लोअर पण आपली स्टेप पण खुलत्या आणि एकदम कम्फर्टेबल राहतं. त्याच्यामुळं लोअर काढून शॉर्टवर प्रॅक्टिस करा. ही करून लक्षात काम कल्याण. तुला दवाखाना फ्री असला पूर्ण आणि शिक्षण फ्री असलं. तर आपलं वरती झाले, वॉर्मअप झाला कंप्लीट. तर चला आज 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग करू आणि त्याच्यानंतर आज स्क्वॉट वर्कआउट करू. स्क्वॉट 3 किलोमीटर जॉगिंग आपली कंप्लीट झाली, एकदम नॉर्मल गेलतो. तर आज आहे आपलं स्क्वॉट वर्कआउट. आज स्क्वॉट वर्कआउटचे वेगवेगळे स्टेप मारायचे. तर चला आता रनिंग केली, थोडीशी वॉकिंग करू. वॉकिंग झाली तर त्याच्यानंतर आपण स्क्वॉट वर्कआउटला सुरू करू. चला. हाय,
तर आता स्कॉट वर्कआउट आहे आपला. स्कॉट वर्कआउटचं पहिलं एक्सरसाइज नॉर्मल चालू करू, त्याच्यानंतर आपण स्कॉट मारू. चला. मला आपण स्कॉट एक्सरसाइज मारू आता. तर चला. तर नॉर्मल स्कॉट आपले 6 सेट 30-30 ते कंप्लीट झाले. तर आता नेक्स्ट वर्कआउट करू. चला. सिंगल लेग. आज 1 लेग, एक पाय मागे ठेवायचा आणि एक स्कॉट मारायचे. ही एक वेगळी एक्सरसाइज करू. पोझिशन रेडी. स्कॉट वर्कआउटचे आपण 2 सेट मारली इथं वरती. आता आपण खाली जाऊ. खालीून परत नॉर्मलवाले आपण सपोर्ट घेऊन स्कॉट वर्कआउट मारतो ते मारू. काय म्हणला ते हे स्टँड आहे काय म्हणतो ट्रायपॉड कधी 15 मग ते मला जसं कळलं तेराला बी सगळं बाजूला लागलं डायरेक्ट जाऊनच घेऊन 2 दिवस वेट नाही करणार. कोणतं आहे तेच आपण पाहिलं नव्हतं ब्लॉगिंगवालं ते. पुढं पण लटकून बिटकून ठेवता येतं नाही का. सपोर्ट पहिले आपण नॉर्मल स्कॉट मारले, आता आपण सपोर्ट घेऊन स्कॉट मारू. चला.
सपोर्टवाले स्कॉट आपले कंप्लीट झाले. तर आता आपण करणार आहे काप्स वर्कआउट. चल चालतं ना. आता तू म्हणलं तुम्ही एक बाकी आहे. स्कॉटचं एक बाकी भाई, स्कापचं थोडी बाकी. चल चल चल. तर स्काप्स वर्कआउटचा आपण एक सेट मारला. तर आता चला रेग्युलर आपलं स्किपिंग मारू. स्किपिंग आता तीच करू लागले बरं का तुम्ही. आता अरे मी एक- बरोबर एक- ना, एकला या. हा हा म्हणू लागलो मी एक एकला. झालेलं नाही का आता. काय काय कुदणार बरं मी आता इथे. मार मार बरं. पावर उचल खरं मला जे जाते आता ती सवय झाली म्हणून ते बरोबर मारते ते पण. स्किपिंग झाली आपली कंप्लीट. आपले मारले 7 ते 8 सेट मारले 100 मध्ये. तर चला स्ट्रेचिंग कर दो. चले काढवाल पडू. नसतं सांभाळतील ना तुला. नाही 60,000 लावले त्याला. हा ते गाडी किती खाली होती. तर स्ट्रेचिंग झाली आपली कंप्लीट. सांग बरं का नाही काय काय बदल झाला 2 महिन्यात. दम लागतच नाही. तसं काय मांड्या बिंड्या डायरेक्ट हॅलो अजून मग स्टेपिंग पण चांगली पाहू लागली. पहिले डिसबॅलन्स होत होतं. त्याच्यानंतर आता म्हणजे असं दम लागला तरी पण समजा कसं कंट्रोल होतंय नाही का आता म्हणजे मेंटॅलिटी अशी दूर झाली. मी माझ्या धुंदीत पळतो आता. पहिले कसं ते दम लागला लगेच ती बॉडीला असं चालू होऊन देतं. अजून गोष्ट कोणती ती गोष्ट कमी नाही झाली. काय कोणती गोष्ट ती कमी नाही झाली अजून. कमी नाही झाली. टाइमपास करणं तो. हा बरं बरोबर. पण मग सुट्टी पडेल एक मी वर्कआउटच्या टायमाला वर्कआउट करतो माहिती आहे का. हां ती गोष्ट चांगली झाली.
ते अप्पर पाहिलं काय का कोणतं वॉटरचं नाही पण वॉटरप्रूफ पाहिजे आपण प्रूफ म्हणलं काय बोललो नवीनच काय आलं वॉटरप्रूफ पाहिजे होतं नाही काय काही कमी घ्यायचं हाय तर आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. आज आपण केलं स्कॉट वर्कआउट. तर स्कॉट वर्कआउटचे आपण 2 ते 3 सेट मारले. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.